प्रिय बंधू भगिनीनो, आज फातिमा माऊलीचा सण आहे, रविवार आहे आणि आपण देवळात गेलेलो आहोत. आणि तरी पण ह्या संध्याकाळी या घरामध्ये, या कुटुंबामध्ये आपण सर्वजण जमलेलो आहोत. त्याचं कारण आज आपल्या ह्या कुटुंबातील वडील माणूस
त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत। आज त्यांना 83 वर्ष पूर्ण होऊन 84 वाढदिवस साजरा करीत आहेत। वाढदिवसाच्या निमित्तापेक्षा जीवन एक महान देणगी आहे। परमेश्वराचे आभार मानण्यासाठी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना एकत्रित आणण्यासाठी हा मिस्सा इथं आज सादर होत आहे। परिसरामध्ये गावागावामध्ये सगळ्यांना एकत्रित आणण्यासाठी, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात BCC, बेसिक ख्रिश्चन कम्युनिटी। आपण देवळात जातो, देवळात गेलंच पाहिजे, देवळात मिस्सा केलीच पाहिजे, पण आपली सत्य परिस्थिती अशी आहे, आपण देवळात जातो, एकमेकाला ओळखत नाही, घरची माणसं बहीण भाऊ देखील एकमेकाला ओळखत नाही। असं असेल तिथं काहीतरी कुणाचा तरी दोष असावा। परमेश्वर सगळ्यांना एकत्र करतो आणि म्हणून जिथं कुटुंब तयार होते तिथून आपण एकत्रित होणं आवश्यक आहे। आज मला वाटते आपल्या वडिलांचा वाढदिवस साजरा करत असताना निश्चितच तुम्हाला सगळ्यांना आनंद वाटत असेल। आपण सर्वजण कुटुंबीय एकत्र आलेले आहोत। या एका कुटुंबाची जी छोटी छोटी कुटुंब झालेली आहेत ती एकत्र आलेली आहेत, ती देवाची कृपा आहे। त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देवाचे आभार मानण्याचा जो आहे तो आमच्यामध्ये देखील वाढावा। आज ते संध्याकाळी मिरवणुकीच्या वेळेला देवळात बघितले, इथं मिस्सा असताना देखील ते देवळात धावत आलेले आहेत। आपल्या घरामध्ये जे विविध देणग्या दिलेल्या आहेत, परमेश्वराने जी छोट्या मोठ्या देणग्या दिलेल्या आहेत, जीवनाच्या छोटी मोठी बालकं आपल्याला दिलेली आहेत, आपण सर्वांचं जे आयुष्य दिलेले आहे त्याबद्दल देखील देवाचे आभार मानूया आणि या मिस्सेमध्ये आपल्या सर्वांसाठीच प्रार्थना करूया की आम्हा सर्वांना परमेश्वराने प्रेमाने एकत्र ठेवावं, आपले मोठं कुटुंब असावे, आपल्या गावातील आम्हावर दया कर, हे प्रभू आम्हावर दया कर। आपण प्रार्थना करूया। हे सर्वशक्तिमान परमेश्वरा, आज आमच्या सर्वच्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्ताने आम्हा सर्वांना, आमच्या मोठ्या कुटुंबाचे छोटी छोटी कुटुंब झालेली आहेत, त्या सर्वांना तू एकत्र आणल्याबद्दल आम्ही तुझे मनपूर्वक आभार मानतो। हे प्रभू परमेश्वरा, खरोखरच हे आमच्यावर तुझं मोठं भाग्य आहे। आमच्या वडिलांना जी जीवनाची महान देणगी दिलेली आहे, आयुष्याची जी देणगी दिलेली आहे, विश्वासाची जी देणगी दिलेली आहे, प्रेमाची जी देणगी दिलेली आहे, आम्हाला सर्वांना एकत्र आणण्याची देणगी दिलेली आहे, त्याबद्दल आम्ही तुझे मनपूर्वक आभार मानतो। आजच्या प्रसंगी आमच्याकडून ज्या चुका झालेल्या आहेत त्याबद्दल देखील आम्ही क्षमा मागतो। कदाचित काही कारणामुळे आम्ही एकमेकांची मनं दुखवलेली असतील, एकमेकाबद्दल राग निर्माण झालेला असेल। हे प्रभू परमेश्वरा, आम्ही सर्व पापी आहोत, आम्हा सर्वांना क्षमा कर। पुन्हा एकदा आमच्या अंतःकरणामध्ये एकमेकांमध्ये प्रेम निर्माण करून आम्हा सर्वांना तुझ्या प्रेमात एक कर, प्रेमात एक ठेव। ही प्रार्थना आम्ही आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो। प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा। पुन्हा म्हणेल, आनंद करा। तुमची सहनशीलता सर्वांना कळून येवो, प्रभू समीप आहे। कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा। म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठाई राखील। देवाचे आभार मानू। येशू निघून वाटेस लागणार, तोच एकाने धावत येऊन व त्याच्याकडे गुडघे टेकून त्याला विचारले, उत्तम गुरुजी, सार्वकालिक जीवन हे वतन मिळण्यास मी काय केले पाहिजे? येशू त्याला म्हणाला, मला उत्तम का म्हणतोस? एक जो देईल त्याच्या वाचून कोणीही चांगला नाही। तुला आज्ञा ठाऊकच आहेत,
खून करू नको, व्याभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, कुणाला फसवू नकोस. आपला बाप त्याने प्रीती केली. तो त्याला म्हणाला, तुझ्यात एका गोष्टीची उणीव आहे. जा, तुझे असेल नसेल ते विकून गोरगरिबांना देऊन टाक, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल, आणि चल माझ्या मागे ये. क्षुल्लक गोष्टी आपलं जीवन दुःखी करतात. आजच्या प्रसंगी आयुष्याची जीवनाची महान देणगीचा विचार करत असताना आपण देवाचे आभार मानूया. कदाचित त्या कुटुंबामध्ये देखील काही स्वार्थता करावे लागले असतील, काही दुःख सहन करावे लागले असतील, एकमेकांना क्षमा करावी लागले असेल लागणार, आणि त्यासाठी आपली तयारी असावी. आणि जर आपण अशी तयारी दाखवली तर निश्चितच आपण अजून आज आपण गावातून मिरवणूक नेलेली आहे. आजच्या प्रसंगी या ग्रामदेवी करत असताना आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया की वाढदिवसाचा आनंद फक्त आपल्या वडिलांच्या अंतःकरणामध्ये नव्हे तर आपल्या सर्वांना लाभावा. किंबहुना मला वाटते त्यासाठीच त्याने इथं बोलावलेले आहे आपल्या सर्वांना. त्याची शेवटची इच्छा अशीच असणार, जे काही दिवस राहिले त्याची इच्छा अशी असणार की आमच्या छोट्या मुलामुलींनी अतिशय आनंदाने राहावं, प्रेमाचं राज्य, प्रेमाचं घर हे बनावं. आपली मुलामुली, आपली चुलते, आपला परिसर, आपला गाव, आपलं पॅरिश, एक मोठं कुटुंब, देवाचं कुटुंब असं जर खरोखर शांतीने राहिलं कोणाला आनंद वाटणार नाही. आणि म्हणून ते बंधुगिनो आजच्या बलिदानामध्ये त्या हेतूसाठी आपल्या सर्वांसाठी विशेषतः आपल्या गावासाठी देखील प्रार्थना करूया. आता थोडा वेळ हात जोडूया शांत चित्ताने. आणि जर तुम्हाला कोणत्याही हेतूसाठी, आपल्या सर्वांच्या हेतूसाठी, कोणत्या हेतूसाठी जर प्रार्थना करायची असेल, शांतपणे आभार मानायचे असतील, काही विशेष गरजांसाठी प्रार्थना करायची असेल तर कोणालाही शांत मनाने की जोरात देखील सगळ्यांना ऐकून अशा रीतीने ती करता येईल. तू म्हटलं आहे मागामध्ये मिळेल, आणि मला वाटतं माझ्या वडिलांची जी इच्छा आहे की सगळं जे कुटुंब एकत्र राहतं, जे कुटुंब एकत्र प्रार्थना करतं ते एकत्र स्वर्गात जातं. त्याचप्रमाणे माझ्या वडिलांची इच्छा पूर्ण होते. हे परमेश्वरा दया कर आणि तुझ्या लोकांची प्रार्थना आहे. त्यांची देखील आपण प्रेमाने आठवण करूया. त्या सगळ्यांच्या आत्म्याला परमेश्वराने शांती द्यावी म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना करूया. आज आपण येथे जे जमलेलो आहोत, आपल्या सर्वांच्या ज्या आशा आकांक्षा असतील त्या सर्व कृपेने पूर्ण करत आणि या स्वातीमध्ये जे कृपेने आणि मध्यस्थीद्वारे त्या पूर्ण आहेत ती प्रार्थना आपण प्रभू परमेश्वराकडे करूया. हे परमेश्वरा दया कर आणि तुझ्या लोकांची प्रार्थना आहे. दारूच्या व्यसनामुळे, गरिबीमुळे, पती पत्नीमधील गैरसमजामुळे, इतर काही कारणामुळे ज्या ज्या कुटुंबामध्ये शांती नाही, जे जे कुटुंब कदाचित तुटण्याच्या बेतावर आहे, अशा कुटुंबांना परमेश्वराने धीर द्यावा, विश्वास वाढावा, शक्ती द्यावी, त्यांना एकत्र ठेवावं, त्यांच्या अडचणीमध्ये त्यांना सहाय्य करावं, सोडवण्यास मदत करावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
बंधू भगिनीनो, आपल्या सर्वांचे बलिदान सर्व समर्थ परमेश्वराला मान्य व्हावं म्हणून प्रार्थना करा. आम्ही याद्वारे आमच्या वडिलांचं जीवन तुला अर्पण करतो. याद्वारे आमच्या प्रत्येकाचं जीवन तुला अर्पण करतो. आमच्या सर्वांचे मोठं आणि आमच्या प्रत्येकाचं छोटं कुटुंब तुला अर्पण करतो. आमच्या कुटुंबातील सर्व सुखदुःखे हे प्रभू परमेश्वरा आम्ही तुला अर्पण करतो. आमच्या कुटुंबातील प्रत्येकाचं अंतःकरण ही प्रार्थना आणि आमचा प्रभू येशू ख्रिस्त प्रभू तुमच्या सह आहे. तुमचं अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे. ते योग्य व तारणदायक आहे. प्रेम भावनेमुळे तू मानवाला उत्पन्न केलं. न्याय भावनेमुळे तू मानवाला त्याला शिक्षेस पात्र ठरवलं. परंतु दया भावनेमुळे आमच्या प्रवेश ख्रिस्ताद्वारे तू त्याचं तारण केलं. त्याच्याद्वारे स्वर्गातील सर्व दूत व गायक तुझी आराधना करतात व तुझी स्तुती गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझ्या आनंदाने गुणगान गात म्हणतो. पवित्र 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 सर्व समर्थ परमेश्वर, स्वर्ग आणि पृथ्वीच्या वैभवाने आहे. परमस्वर्गात जय जयकार. प्रभूच्या नावाने येत आहे तो धन्य. परमस्वर्गात जय जयकार. हे प्रभू खरोखर पवित्र आहे. सर्व पावित्र्याचा उगम आहे. ती दाने पवित्र करण्यासाठी तू 7 कळ्यांच्यावर येऊ. ती दाने आमच्यासाठी आमच्या प्रवेश ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनवू. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी प्रभू येशूने आपल्या हातात भाकर घेतली. तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ती घ्या आणि खा. हे माझं शरीर आहे. हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला. पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत सुटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पाप क्षमेसाठी सांगण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. जगती पुनर्भेटिला श्रद्धेचा या पुनरुत्था. त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणात निमित्या आम्ही तुला एक जीवनदायी भाकर वा तारणदायी प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभं राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेनं एक व्हावं असं आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरु स्वामी जॉन पॉल, आमचे महागुरु सायमन थॉमस, इतर सर्व महागुरु आणि धर्मगुरु यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. विशेषतः या घरामधून या कुटुंबातील या छोट्या मोठ्या कुटुंबातील बाहेरची आणि घरची माणसं जी मरण पावलेली आहेत त्यांच्यासाठी आम्ही आज विशेष प्रार्थना करतो.
येशूने प्रभू परमेश्वराला आपल्या सर्वांना बाप या नावाने हाक मारायला सांगितलेलं आहे. आज आपण सर्वजण प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर मोठ्या भक्तीने त्याने शिकवलेली प्रार्थना बोलूया. हे आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला महापाप नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू सर्व वाईटापासून आमचं संरक्षण कर. ह्या जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या कारणाने येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असतात आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापापासून दूर राहू व सर्व संकटापासून सुरक्षित. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराचं रक्ताचं समिश्रण आम्हाला स्वीकार करत्या शाश्वत जीवन प्राप्त करो. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या पुत्रा कमावून दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या पुत्रा कमावून दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या पुत्रा आम्हाला शांती दे. हे प्रभू येशू ख्रिस्त, आम्ही पात्र असून तुझ्या शरीराचं रक्ताचं सेवन करीत आहोत, त्यामुळे आम्हाला शिक्षेस पात्र करून नकोस, तर मानसिक व शारीरिक आरोग्य मुक्ती मिळवून दे. येशू ख्रिस्त आपल्या प्रत्येकाला आपल्या आयुष्याची महान देणगी देणारा, त्याच्यावर श्रद्धा ठेवून आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करणारे आपण सर्व धन्य. एक शब्द मात्र जागेवर जा. तू जागेवर जा. मला लक्ष द्यायला बरं पडेल. तू उभे राहा, उभे राहा. शांती प्रसारक प्रभू माझा बनविले.
मध्ये ऑफिसर असताना मी इन्स्पेक्टर मला केलं तेव्हा अतिशय दुःखामध्ये माझं कार्य झालं आणि रोज मी त्या दुःखामध्ये होतो. तेव्हा माऊलीने मला जो धीर दिला आणि एक गाणं शिकवलं ते गाणं मी विसरलो नाही आणि दर दिवस मी माझे जाणीव ठेवतो ते मी तुम्हाला सांगून जातो. My mother is free of heaven and earth. There is therefore no cause to fear. Come, my children, come to me. Ask whatever that you know. So tender one, don't depend upon your will. Doesn't depend upon your will. That's what you do. The mother gives what that is bad is denied. Happy is he who bears them all. After the fall is the kingdom of God. God is one and all and one His will be done. Our mother is free of heaven and earth. There is therefore no cause to fear. Our mother is free of heaven and earth. There is therefore no cause to fear. Our mother is free of heaven and earth. There is therefore no cause to fear. And henceforth my mother's are grateful. मी माझ्यासाठी मेहनत केली आणि केवळ त्या मेहनतीमुळे मी आज एवढी वर्ष मला ह्या दिले तिच्यापेक्षा जास्त आहे. म्हणून मी आईचे बायकोचे भाग आवडले आणि तिच्यासाठी तिचा सन्मानार्थ मी 2 गीते घेणार. ऐका आता येशूने क्रूसने मला कालवरती डोंगरावर शेवट परी बोलनाता बाबाना मी जाते माझ्या दुनियात तुम्ही आनंद सरे गपचूर काय हौसे उमेदीचे बाजे तुझे दो हौसे उमेदीचे बाजे तुझे दो पाठी में जाएगा स्वर्गात रेला पाठी में जाएगा स्वर्गात रेला बाजे में देवो स्वर्ग बघायला बाजे में देवो
स्वर्ग बघायला बाकी तुम्ही नकोया बघा स्वर्ग बघायला बाकी तुम्ही नकोया स्वर्ग बघायला मी तुम्हाला धारेन स्वर्गाचा मी तुम्हाला धारेन
साजरे सारखे सगळे पाहिजे पुष्कळ आमच्या घरामध्ये दुसऱ्या घरामध्ये सुद्धा पण अरे खरोखर भव्य नाही, भव्यापेक्षा अतिभव्य आहे म्हणून बोलायला हरकत नाही. आणि ह्याचं कारण एकच आहे का तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करून तुम्ही आले म्हणून हे भव्य झालं. नाहीतर आपण ना तो बोलवतो काय येतात काय येत नाही चालते. पण यंदा सगळ्यांनी विचार केला की माझा 84 वर्ष आहे, सुरुवात आहे, आणि कदाचित ईश्वराची इच्छा होती का हे आयुष्य जन्मतारीख भव्य व्हावे. कारण पुढे कशासाठी भव्य व्हावी हे मला माहीत नाही, फक्त ईश्वराला माहिती. तेव्हा एकच मानतो का ईश्वराची जी इच्छा आहे ती माझ्याकडून पूर्ण व्हावी आणि तुम्ही मला सहकार्य करा. गोड व्हावा आणि सर्व गोड तोंडाने राहावे म्हणून आजची जी आईस्क्रीम दिलेली आहे ती काकाचे भावाची मुलगी आहे. सफेद कोलासो, मयंक कोलासो आणि जिमी कोलासो तर्फे सप्रेम भेट म्हणून